नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील अतिक्रमित पीडित दुकानदार टपरीधारक यांच्या शेवगाव नगर परिषद आकस व सोडबुद्धीने तसेच नियमबाह्य पद्धतीने व्यापाऱ्यांची दुकाने टपऱ्या अतिक्रमणाच्या नावाखाली उद्ध्वस्त करीत आहेत. ही सूडबुद्धीची चाललेली अतिक्रमणाची कारवाई त्वरित थांबण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय भुंदे व कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे पाटील व इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2/6/2026 रोजी आमरण उपोषणात बसले आहेत. या आमरण उपोषणाच्या संदर्भात प्राध्यापक किसन चव्हाण यांची मुलाखत घेतली असता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. शेवगाव शहरामधील जे काही टपरी धारक आहेत त्या टपरी धारकांच्या वर्षानुवर्षापासूनची अतिक्रमणं काढण्याची मोहीम या शेवगाव नगर परिषदेचे जे काही शिओ आहेत आणि प्रशासन आहे त्याचप्रमाणे जे सत्ताधारी आहेत या सगळ्यांनी मिळून शेवगाव शहरातील टपरी धारकांना वेठीस धरण्याचं काम जोरात सुरू केलेलं आहे. तर म्हणजे आज शेवगाव तहसील कार्यालयासमोर आम्ही शेवगाव शहरातील टपरी धारक आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. आत्ताच जे माजी नगरसेवक आहेत कमलेश गांधी यांनी जी काही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या आधारे शेवगाव शहरातलं अतिक्रमण टपऱ्यांचं अतिक्रमण काढण्याचा घाट नगर परिषद प्रशासनानं घेतलेला आहे. परंतु कमलेश गांधी यांची याचिका प्रवीण मेडिकल ते पैठण रस्ता इथलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण का काढलं नाही, सगळ्या गावातलं रस्त्याचं 9 मीटरचं खुला करावा अशा पद्धतीचं ती याचिका आहे. लोकांनी स्वतःहून अतिक्रमण त्यावेळेस काढली होती. इथं जे बसलेले आहेत यांनी देखील 9 मीटरचं नोटीसी दिलेल्या आहेत की 9 मीटर रस्ता खुला करावा. या सगळ्या टपरी धारकांनी 9 मीटर रस्ता खुला केलेला आहे. त्याच वेळेस त्यांनी त्यांचं स्वतःचं अतिक्रमण काढलेलं होतं. म्हणजे ग्रामस्थ आहेत, गाव वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, वर्दळ वाढलेली आहे आणि म्हणून प्रशासनानं नोटीस दिली होती की 9 मीटर रस्ता खुला करावा. त्या सगळ्या नोटिशींना प्रशासनाला प्रतिसाद म्हणून या सगळ्या टपरी धारकांनी 9 मीटरचा रस्ता खुला करून दिला होता. आता परत 2-3 दिवसापासून त्या याचिकेचा म्हणजे गैरअर्थ काढला नाही किंवा समजली नाही असं म्हणता येणार नाही. सीओना आणि प्रशासनाला हे माहिती आहे की ही याचिका कोणत्या भागासाठी आहे, परंतु त्याचं जाणीवपूर्वक वेगळा अर्थ काढायचा, या सगळ्या टपरी धारकांना वेठीस धरायचं, दादागिरी करायची, माझं कुणीच काही करू शकत नाही अशा आविर्भावातनं या सगळ्या गोरगरीब टपरी धारकांची अतिक्रमणं 2 दिवसात त्यांनी काढलेली आहे. अगोदरच शेवगाव शहरातली अतिक्रमण निघाली. त्या अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याचं काय झालंय, शहराचं किती वाटोळं झालंय, इथले जे अतिक्रमण धारक आहेत ते किती रस्त्यावरती आले, त्यांचे प्रपंच होते ते कसे देशोधडीला लागले, उदरनिर्वाहाचं साधन कसं जाणीवपूर्वक हिसकावून घेतलं गेलं, असे अनेक प्रश्न या निमित्तानं पुढे आलेले आहेत. हे होत असताना आता परत शेवगाव शहरातली हे टपरी धारकांची अतिक्रमण शिओनी काढलेली आहे. म्हणजे या शिओंना आणि नगर परिषद प्रशासनाला करायचं काय, आणि म्हणून आज आम्ही सगळेजण म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचे ॲडव्होकेट सुभाष लांडे आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे फुंदे आहेत, आम्ही सगळे आणि टपरी धारक आम्ही सगळे उपोषणाला तहसील कार्यालयासमोर बसलोय की नगर परिषद बरं ते प्रशासन होतं, मग प्रशासक होते म्हणून आम्ही समजू शकतो. आता निवडून गेलेले नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, हे तिथं जाऊन काय करतात, जनतेच्या मतावरती निवडून जायचं आणि जनतेवरती जेव्हा वरवंटा फिरतो तेव्हा मुख गिळून गप्पा बसायचं. याचा अर्थ काय, याचा अर्थ यांच्याही दिव्याखाली अंधार आहे. म्हणजे सीओचा आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांचं काहीतरी मिलीभगत आहेत आणि म्हणून या लोकांना वेठी धरण्याचं काम. पण हे लक्षात ठेवा, या लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून गेलेले आहात, यांना वेठी धरणार तर आमच्यासारखे रस्त्यावरची माणसं आहेत ना, आम्ही यांच्यासोबत राहू ना. आणि म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. जागा कुणाची आहे, ही जी अतिक्रमणं काढली मुळात ही जागा नगर परिषदेचीच नाही आहे, ती महाराष्ट्र शासनाची जागा आहे. यांनी काय ठेका घेतलाय का नगर परिषदेनं की महाराष्ट्र शासनाच्या जागेवरचं अतिक्रमण काढा, गायरान जमिनीवरचं अतिक्रमण काढा, पंचायत समितीच्या जागेवरचं अतिक्रमण काढा. अरे काढायचे तर गावातल्या अगोदर धंदांडग्यांचे काढा ना, जे ओपन स्पेस इथं वर्षानुवर्षी गिळंकृत केले त्यांचं अतिक्रमण काढाय. गोरगरिबांच्या टपऱ्या कशाला काढतात, आम्ही काढून घेऊ ना. म्हणजे आम्हाला मॉल उभा करायचा आहे, आम्हाला आणखीन काय गाळे बांधायचे. जेव्हा तुम्हाला गाळे बांधायचे तुमचा प्लॅन आणा, मंजुरी आणा, कामाला सुरुवात करा, 2 दिवस आम्हाला सांगा, आम्ही स्वतःहून टपऱ्या काढून घेऊ ना. पण ते काय करायचं नाही, टपऱ्या काढायच्या, हुसकावून लावायचं, जागा ओसाट ठेवून द्यायची. काय करायचं काय, कुठं फेडणार आहात तुम्ही सगळं. त्यामुळे आम्ही सहन करणार नाही. 2 दिवसात जर निर्णय झाला नाही, तसं आमचे ॲडव्होकेट सुभाष लांडे म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळेजण
तिथं जाणार, आम्ही उभे राहणार आणि त्या जागेवरती आमच्या टपऱ्या टाकणार. कोण आमचं काय वाकडं करतं ते पाहून घ्या. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.